वळूयात पुढील बातमीकडे। हिंदू नववर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं डोंबिवलीत रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न झालेला आहे। डोंबिवली औद्योगिक वसाहतीतील सिद्धिविनायक मंदिर संस्था आणि महिला मंडळ संस्कार भारती समूहातर्फे संयुक्तपणे 550 चौरस फुटाची भव्य रांगोळी रेखाटली गेली आहे। भारतीयांना सतावणाऱ्या समस्यांवर एकत्रितपणे तोडगा काढण्याचा विचार यात मांडण्यात आलाय। सध्याच्या सिलेंडर टंचाईचा मुद्दाही रांगोळीत दिसतोय। शेतकरी आत्महत्या, स्त्री भ्रूण हत्या या गोष्टींवरही या रांगोळीत चित्र रेखाटण्यात आलंय। यावर्षी वंदे मातरम म्हणजे वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण होत आहे। त्या निमित्ताने आपल्याला वंदे मातरम भारत माता काय सांगते आहे की जे वाईट गोष्टी आहे, स्त्री भ्रूण हत्या, महागाई भस्मासूर, वृक्षतोड आणि ह्या सगळ्या ह्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, हे सगळे जे वाईट कृत्य हे थांबवा, हे संपायला पाहिजे आणि एक विकसित भारताकडे आपण वाटचाल करायला पाहिजे। हा संदेश आम्ही सगळे सेवेकरी महिला आणि आमच्या संस्कार भारतीत मधले सगळे सहकारी यांनी सर्वांनी मिळून ही रांगोळी काढलेली आहे। 33व्या वर्षापासून आम्ही ही रांगोळी स्पर्धा करत असतो आणि त्याच्याबरोबर दीपोत्सव हे करतात आणि ज्या आमच्या भगिनी आहेत, ज्या आमच्या लेडीज आहेत, त्या लेडीज आम्हाला पूर्ण मदत करतात आणि सर्व कार्यक्रम त्याच करतात। संकल्पना अशी आहे की या मंदिराची जी स्थापना झाली आहे, गेली आज 25 वर्ष आम्ही इथे ही सेवा करतोय आणि रांगोळी सेवा म्हणजे महारांगोळी, जसं आपल्या स्टेशनजवळ रांगोळी काढली जाते त्याचप्रमाणे इथे काढली जाते आणि खूप या भागामध्ये सगळं रांगोळीचं कौतुक होतं। माझ्या सगळ्या सहकारी कलाकार इतके सुंदर मनापासून सगळे सेवा करतात ही, आणि त्या सेवेचा आनंद जो आहे तो सगळ्यांना इथे मिळतो। आणि ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे गेली अनेक वर्ष इथे आल्याशिवाय आम्हालाही चैन नाही पडत की इथली सेवा आम्हाला मिळावी।